निवडणुकीसाठी नरेंद्र मोदी यांच्या खांद्यावर प्रचार प्रमुख पदाची धुरा सोपवण्यात येईल अशी शक्यता आहे। मुंबईतल्या सभेत यावर शिक्कामोर्तब होईल असं बोललं जात आहे। गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची मार्च महिन्यात मुंबईत होणारी सभा आगामी लोकसभा निवडणुकांसाठी भाजपचं शक्ती प्रदर्शन ठरणार आहे। याच शक्ती प्रदर्शनात 2014च्या लोकसभा निवडणुकांसाठी भाजपच्या प्रचाराची धुरा नरेंद्र मोदी यांच्याकडे सोपवण्यात येईल असे स्पष्ट संकेत भाजपच्या वर्तुळातून मिळत आहेत। त्या दृष्टीने भाजपची पक्षांतर्गत तयारी ही पूर्ण झाल्याचं समजतंय। गुजरातच्या जनतेनं नरेंद्र मोदी यांना चौथ्यांदा मुख्यमंत्रीपदी विराजमान केलं। या विजयानंतर मोदी यांची पंतप्रधान पदासाठी दावेदारी बळकट झाली आहे। असं असलं तरी मोदी यांच्या नावाची घोषणा कुठे आणि कशी करावी याविषयी भाजपात मंथन सुरू आहे। याच पार्श्वभूमीवर मुंबईत सभा घेण्याचं निश्चित झालंय। मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर गुजरात बाहेर होणारी मोदींची ही पहिलीच अधिकृत सभा असणार आहे। आगामी लोकसभा निवडणुकीचं शक्ती प्रदर्शन आणि मोदींना प्रोजेक्ट करणारी भव्य सभा असं या सभेचं स्वरूप ठरवण्यात आलंय। मुंबईत 17 मार्चला सोमय्या मैदानावर मोदी यांची सभा होणार आहे। या सभेत किमान 2 लाख कार्यकर्ते उपस्थित राहतील अशी व्यवस्था करण्यात येते। गुजरातचं एक शिष्टमंडळ विशेषतः मोदींचे विश्वासू सुनील सिंघी आणि भाजपचे आमदार प्रकाश मेहता या व्यवस्थेवर बारकाईनं नजर ठेवून आहेत। मोदी यांची मुंबईतली सभा ही भाजपच्या 2014च्या निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात असेल आणि येथूनच 2014च्या निवडणुकीसाठी मोदी हे निवडणुकीचं केंद्रबिंदू असतील। 1995च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पूर्वी तत्कालीन भाजप अध्यक्ष लालकृष्ण अडवाणी यांनी अशाच पद्धतीने अटल बिहारी वाजपेयी यांच्यावर निवडणुकीच्या प्रचाराची जबाबदारी सोपवली होती। त्याच धर्तीवर भाजप अध्यक्ष राजनाथ सिंग हे मोदींचं नाव भाजपाचे प्रचार प्रमुख म्हणून घोषित करतील असं सूत्रांनी सांगितलंय। गुजरातच्या विकासाप्रमाणेच देशाचा विकास करण्याची जबाबदारी आता मोदी पार पाडतील अशा आशयाचं घोषवाक्यच यावेळी जाहीर करण्यात येणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। ही सभा महाराष्ट्रात असल्याने भाजपचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी आणि नेते गोपीनाथ मुंडे हे मोठे नेते या सभेला उपस्थित राहणार आहेत। या व्यतिरिक्त या सभेत फक्त मोदी आणि राजनाथ सिंग हे 2 प्रमुख नेते उपस्थित असतील अशी माहिती आहे। एकूणच ही सर्व तयारी पाहता भाजपात मोदी पर्वाला सुरुवात होतीये असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही। प्रफुल्ल साळुंखे, साम टीव्ही, मुंबई।